आणि सर्वश्रेष्ठ मनुष्य कुणाला म्हणतात? या कोसंबी नगरीमध्ये तिथला एक राजकुमार होता, मांडवक. त्या राजकुमारांनी हा प्रश्न तथागतांना विचारला. महाकारुणिक कल्याण मित्र तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या स्वप्रयत्नांनी संशोधित केलेला हा सद्धम्म, त्याचा प्रसार करताना जेव्हा हे कौशांबी नगरीमध्ये दाखल झाले, नगरवासियांनी भगवंतांचे आणि त्यांच्या भिक्षू संघाचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय आणि भगवंतांच्या आणि त्यांच्या निवासाची जवळच्या पहाडीजवळ एका वनामध्ये त्यांची केली. दररोज नित्य नियमाने तथागतांकडून हे धम्मज्ञान श्रावस्तीची ही संपूर्ण मंडळी धम्मश्रवण करू लागली. एके दिवशी कोसंबी येथील काही तरुण जे मानवक राजकुमार या भगवंतांच्या धम्मप्रबोधन सभेमध्ये हजर झाले आणि तो मानवक विचारू लागला भगवंतांना वंदन करून. भगवंत म्हणाले, मानवक, तू वंदन करून तुझ्या मनात चाललेला जो प्रश्न आहे तो विचार. तेव्हा तो मानवक प्रश्न करतो, भगवंता, आपण ज्या लाकडाच्या ओंडक्यावर बसून आहात, मोठं लाकड कापलं होतं आणि लाकडाचं मोठं आसन तयार केलेलं होतं, आणि हे बघून तथागतांना तो मानवक त्रिवार वंदन करून असं म्हणतो, भगवंता, हा लाकडाचा ओंडका किती श्रेष्ठ असतो नाही का? भगवंत ज्या लाकडाच्या ओंडक्यावर मोठा असतो. भगवंत म्हणाले, होय मानवका, खरंय. मानवक तेव्हा म्हणाले, भगवंता, या जगात लाकडापेक्षा कोणती वस्तू जास्त श्रेष्ठ आहे? लाकडापेक्षा कोणती वस्तू जास्त श्रेष्ठ आहे? भगवंत म्हणाले, दगड लाकडापेक्षा श्रेष्ठ आहे, जास्त श्रेष्ठ आहे. मानवकाने पुन्हा प्रश्न केला की भगवंता, दगडापेक्षा कठीण वस्तू कोणती आहे? खुलासा करून सांगावं. बुद्ध म्हणाले, दगडापेक्षा श्रेष्ठ वस्तू लोखंड आहे, कारण लोखंडाच्या अवजाराने हातोड्याने दगडाचे तुकडे तुकडे करता येतात. लोखंडाच्या अवजारामुळे मोठ्या मोठ्या पहाडांना सुद्धा पहाडातून देखील मार्ग तयार करता येतो. मानवक म्हणाले, भगवंता, लोखंडापेक्षा श्रेष्ठ वस्तू जगात आहे काय? असल्यास ती कोणती आहे? सविस्तरपणे समजावून सांगावं. त्यावर भगवंत म्हणाले, होय मानवका, जगात लोखंडापेक्षा श्रेष्ठ वस्तू आहे आणि ती म्हणजे अग्नी. अग्नी काय करते? लोखंडाला अग्नी आपल्या उष्णतेने वितळून टाकतं. अग्नी लोखंडाचं पाणी पाणी करून टाकतं. अग्नी लोखंडाला वेगवेगळा आकार देऊ. अत्यंत प्रसन्न होऊन मानवक पुढे प्रश्न करीत म्हणाले, भगवंता, या जगात अग्नीपेक्षा श्रेष्ठ वस्तू काय आहे? असल्यास कोणती आहे? खुलासा करून सांगावा. भगवंत म्हणाले, मानवकांनो, अनेक राजकुमार, मानवकांनो, या जगात अग्नीपेक्षा श्रेष्ठ वस्तू पाणी आहे. पाणी अग्नीला विझवून टाकतं. पाण्यासमोर अग्नीचे काही एक चालत नाही. अग्नीची उष्णता देखील पाण्यामुळे थंड होऊन जाते. मानवक म्हणाले, या भगवंता, या जगात पाण्यापेक्षा श्रेष्ठ वस्तू कोणती आहे? भगवान बुद्ध म्हणाले, या जगात पाण्यापेक्षा श्रेष्ठ वस्तू वायू आहे. वायू.
वायूमुळे पाण्याचा प्रवाह बदलू शकतो. पाणी देणाऱ्या ढगांना वायू आपल्या इच्छेप्रमाणे इकडून तिकडे ढकलत फिरवत राहते. आणि मानवकांनो, वायूमुळे मनुष्य, प्राणी व झाडे, वनस्पती हे जिवंत राहत असतात. मानवक म्हणाले, भगवंता, वायूपेक्षा जगात श्रेष्ठ वस्तू कोणती आहे? त्यावर स्मित हास्य करीत भगवंत म्हणाले, मानवकांनो, वायूपेक्षाही श्रेष्ठ ज्ञानी बुद्धिवान मनुष्य आहे. ज्ञानी मनुष्य आपल्या बुद्धीच्या बळाने वाऱ्याला सुद्धा आपल्या ताब्यात ठेवू शकतो. भगवंत या जगात ज्ञानी मनुष्यापेक्षाही, मानवक म्हणतात, भगवंता, या ज्ञानी मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? करुणासागर तथागत भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय मानवकांनो, ज्ञानी मनुष्यापेक्षाही श्रेष्ठ कल्याणाच्या निश्चित ध्येयाने प्रेरित झालेल्या धम्मानुगामी मनुष्य श्रेष्ठ आहे. जो धम्मावर रूढ आहे, आरूढ आहे, निश्चित ध्येयाने प्रेरित असा संकल्प करणारा शक्तिवाला, जो सुनिश्चित करणारा असा सत्य धम्मावर, ज्ञानावर मार्गक्रमण करणारा हा मनुष्य, तो स्वतःचे हित साधतो, त्याचबरोबर तो इतरांचे हित साधतो, इतरांचे कल्याण, मंगल ही साधण्यामध्ये मदत करत असतो. अनेक राजांपेक्षा, अनेक श्रेष्ठींपेक्षा तो श्रेष्ठ असतो. कोण? धम्मानुगामी, म्हणजे धम्मामध्ये गमन करणारा, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे तो. कित्येक राजे वा श्रेष्ठी त्यांच्या तुलनेत काहीच नसतात. त्यामुळं मानवकांनो, खऱ्या अर्थाने निश्चित ध्येयाने संकल्प असा संकल्प करून सुनिश्चित लोककल्याणार्थ झटणारा सत्यानुगामी, धम्मानुगामी हा मनुष्य जगात सर्वश्रेष्ठ असतो. तथागतांच्या या कल्याणकारी धम्म प्रबोधनाने कोसंबी निवासी मानवकांना सत्यज्ञान, धम्मज्ञान कळले. ते सुद्धा कल्याणाचा निश्चय केल्याने, ध्येयाने प्रेरित होऊन त्रिवार वंदन करून म्हणाले, भगवंता, आम्हाला सर्वश्रेष्ठ मनुष्य बनण्यासाठी आम्हाला प्रवज्या द्या आणि आमची उपसंपदा करावी, अशी त्रिवार वंदना केली. तुम्ही केली होती ना? 3 शरण आणि 10 शील द्या, प्रवज्या द्या. ते राजकुमार एवढे आले आणि त्या राजकुमारांनी मागणी केली, आम्हाला प्रवज्या पण द्या आणि उपसंपदा पण. तुम्हाला आता प्रवज्या दिली, उपसंपदा कोणाकोणाला घ्यायची आहे? उपसंपदा होणं म्हणजे भिक्षू जीवन. या दिवशी तथागतांनी ही जी धम्मदीक्षा दिली, ज्या धम्मदीक्षेच्या या प्रेरणेतनं जे सगळे कौशांबीचे राजकुमार होते, त्या राजकुमारांनी प्रवज्या देखील घेतली आणि उपसंपदा देखील घेतली, भिक्षू संघात सामील झाले. पुढे ते सगळेच मानवक अर्हत्व प्राप्त झाले. तुम्ही 20 तारखेला प्रवज्या घेतली मुक्तीसाठी, धम्मानुगामी बनण्यासाठी, सत्यानुगामी बनण्यासाठी. सत्याचा साक्षात्कार करणं म्हणजे, आर्य सत्याचा साक्षात्कार करणं म्हणजे धम्मानुगामी बनणं. या निमित्तानं भगवंतांच्या धातू तुमच्या सगळ्यांच्या, आमच्या सगळ्यांच्या पुण्यकर्माने आमच्यापर्यंत आल्या. त्यांची जी कागदपत्र आहेत, कोणत्या पृष्ठावर कुठे कुठे काय, सम्राट अशोकाच्या कालखंडात या धातूंचा जो क्रमांक आहे, ती कागदपत्र आल्यानंतर ते सांगणार आहे की किती नंबरचे आहे धातू आहेत. त्या धातू थाई भाषेमध्ये आहेत. त्याचा अनुवाद आल्यानंतर मी येणाऱ्या आषाढी पौर्णिमेला जेव्हा वर्षावास सुरू होईल, तेव्हा ते वाचून दाखवणार आहे की सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये
त्या किती क्रमांकाच्या धातू होत्या, ज्या थायलंडला गेलेल्या अनेकांनी या धातूंची मागणी केली, पण आमचंच पुण्य तुमचंच पुण्य समजायचं. कारण धम्म म्हटल्यानंतर हे 4 आधारस्तंभ असतात: उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुनी. तुमचं आमचं सगळ्यांचंच पुण्य समजा, जेणेकरून या धातू आमच्यापर्यंत पोहोचल्या. संघ ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी जसं सांगितलं गेलं, जेव्हा धातू या कलशामध्ये 32 धातू टाकलेल्या आहेत. बुद्धांच्या या अस्थि धातू आहेत. आमच्याकडे एक जे मनस धातू आहेत बुद्धांची, जी प्रियदर्शी महाथेर बुद्ध धातू भंतेंकडून एक एवढं मनस धातू, ती पिवळसर होत. आणि या अस्थि धातू या कोणत्या भागाच्या आहेत हे कळायला तिथनं जो रिपोर्ट असेल त्या रिपोर्टच्या आधारावर आषाढी पौर्णिमेला कथन करेल किती नंबरच्या आहेत. धातवो धातु गब्बे, अर्थात या धातू लोकहितासाठी, हे बुद्ध शासन परिपूर्ण टिकवण्यासाठी या धातू महास्तूप बांधून त्या महास्तूपामध्ये प्रतिष्ठित केल्या जातात. ज्यामुळे हे बुद्धाची जेवढी एनर्जी असते, ऊर्जा असते, ती ऊर्जा या धातूतून मिळते. निर्वाण धातू म्हणतो ना आपण, हे शरीर धातू, मनोधातू, ह्या भौतिक धातू, निर्वाण धातू हे काही दिसत नाही, पण त्यांचा अनुभव केला आहे. बुद्ध की निर्वाण धातू, धम्म की निर्वाण धातू, संघ की निर्वाण धातू. बुद्ध धम्म संघाचे गुण असे आहेत जिथे निर्वाणापर्यंत पोहोचता येते केवळ 3 सरणाच्या या श्रद्धेच्या बलाच्या आधारावर. त्यामुळं हे बुद्धांचं रूपच म्हणून आपण रोज चैत्यवंदनेमध्ये आपण म्हणतो. भगवंतांचे महाचैत्य महास्तूप ज्या ज्या ठिकाणी बांधलेले आहेत, आपण 84,000च म्हणतो, अजून हा आकडा पता लागलेला नाही. म्हणजे आपल्याला जी जी माहिती भिक्षू संघांनी दिली चैत्यवंदना करताना, ही चैत्यवंदना प्रामुख्यानं भगवंतांच्या महापरिनिब्बाणानंतर ही चैत्यवंदना आली. बुद्ध धम्मंच संघं सुगत तनुभवा धातवो धातु गब्बे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे, तिदस पुरवरे. कुठे कुठे आहेत धातू? सगळ्या जंबुदीपाभरे, लंकाय जंबू तिदस पुरवरे. म्हणजे प्रामुख्यानं ते ब्रह्म लोकांमध्ये, तावंतिसा ते चतुर्महाराजिक देवतांमध्ये असू शकतात, तावंतिसा देवतांमध्ये असू शकतात, यामा देवतांमध्ये असू शकतात, तुषिता देवता लोकांमध्ये असू शकतात, तिम्मांडती देवतांमध्ये असू शकतात, परनिमित्त वसवत्ती देवता लोकांमध्ये असू शकतात, कामसुगती भूमीमध्ये, मनुष्य लोकांमध्ये तर आहेतच. याखेरीज महाधम्म राजिका देवतांपासून तर ते अकनिष्ठका देवतांपर्यंत, रूप ब्रह्म लोकांपर्यंत, तिथे देखील या सगळ्या 16 प्रकारच्या रूप ब्रह्म लोकांमध्ये आणि जिथे तावंतिसा या कामसुगती, आताची नावं घेतले ते 6 प्रकारचे देवता लोक, याला कामसुगती भूमीमध्ये, यामध्ये देखील अनेक स्तूप आहेत. ते आपल्याला माहिती नाही पडत, फक्त या वर्णनामध्ये अरहंतांनी जे 6 प्रकारच्या अभिज्ञा त्यांनी प्राप्त केलेल्या असल्या, त्यामुळे ते तिदस पुरवरे, या संपूर्ण 3ही लोकांमध्ये जिथे देवता, मनुष्य लोक, कामसुगती भूमी, मनुष्य लोक आणि रूप ब्रह्मलोक, इथे तिदस पुरवरे, या 10 दिशेला, म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वरची आणि खालची, या 10 दिशेला
जिथे जिथे देवता आणि मनुष्यांना हा सद्धम्म कथन केला त्या धातू तिथपर्यंत पोहोचल्या. आपल्याला इतिहासात असे पुरावे सापडत नाही, लंकेला गेल्याचं आठवत नाही, सांगत नाही, पण लंकेचे लोक विश्वास ठेवतात. लाओसला गेल्यानंतर कुठल्या साहित्यात आपल्याला आढळत नाही, पण लाओसला गेले असं आढळतं. तर भगवंत हे एकाच ठिकाणी नाही, ज्या ज्या ठिकाणी भगवंत गेले त्या त्या ठिकाणी स्तूप बांधलेच. आपल्याला 84,000 स्तूप आपल्याला सम्राट अशोकाने बांधल्याचं निदर्शनास येतं, इतिहासाचे पुरावे मिळतात. अशोकारामामध्ये पाटलीपुत्रमध्ये ते लेखी पुरावे आहेत. तिसऱ्या महासंगायनानंतर 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महास्तूपांची निर्मिती केली. हा ठोस पुरावा आहे. तर जुने जेवढे जेवढे राक्षसांना बांधलेले मंदिरं म्हणतात ते सगळे महास्तूप आहेत भगवंताचे. हे चिमूरचं बालाजीचं मंदिर, भिशीचं मंदिर, मार्कंड्याचं मंदिर, हे नेरीचे काही अनंतांचे स्तूप आहेत. हे जेवढे जेवढे जुने राक्षसांनी बांधलेले मंदिरं म्हणतात हे सगळे स्तूप आहेत. महास्तूप भगवंतांच्या धातूंवरती प्रतिष्ठित केलेले, त्या धातू प्रतिष्ठित केलेल्या त्या धातू तिथे महास्तूप, महाचैत्य, अरहंतांच्या धातूंची जिथे प्रतिष्ठापना होते चैत्य स्तूप. एवढंच नव्हे तर आपल्याला ज्या ब्राह्मणांनी हे वाटप केला, पहिल्यांदा 6 मोठे मोठे महास्तूप बांधले, ते कोळसे बिलसे काही होते ते आपण स्वतः घेऊन गेला. पण ज्याला पारिभोगिक चैत्य म्हणतात, पारिभोगिक, तथागतांनी ज्या ज्या वस्तूचा उपयोग केला स्वतःसाठी, ज्या ज्या वस्तूचा, त्यांच्या शारीरिक धातू तर आहेतच, पण ज्या ज्या वस्तूचा उपभोग, चिवर असो, भिक्षापात्र असो, पाणी पिण्याचा प्याला असतो, पाणी गाळण्याचं वस्त्र असो, फोफी असो, वस्त्र असो, त्यांचे जे जे शिल्लक आहेत ना ते कितीतरी आहेत. आणि त्या त्या धातूंवरती, त्या त्या वस्तूंवरती, याला पारिभोगिक चैत्य म्हणतात, चैत्य बांधलेले आढळतात. त्यामुळं हे चैत्य बुद्धांचंच रूप म्हणून समजलं जातं. बुद्ध रूपं सकलं सदा. बुद्ध शासन असेपर्यंतच नव्हे, जोपर्यंत सकलं सदा, सकलं सदा म्हणजे सकळ सदा, सदा के लिए, नेहमीसाठी. बुद्धभूमी आपण पाहिली नाही, जी नित्य धातूंची, निर्वाण धातूंची भूमी आपण पाहिली नाही. मेल्यानंतर जसं आपण सगळं संपून जातं असं म्हणतो, निर्वाणाचा साक्षात्कार केल्यानंतर जन्म मरणाच्या या भवचक्रातून सुटका होते. पण असं सुख असतं जे सुख कधीच संपत नाही. त्या सुखात, त्या सुखाची निर्मिती त्यांनी त्या सुखापर्यंत पोहोचलेले असतात. त्यामुळे ते आता असतात की नाही, असतात की नाही आपल्याला नाही सांगता येत. कारण लोकोत्तर चित्त, लोकोत्तर चित्त आणि लोकीय चित्त यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे आपलं लोकीय चित्त असतं, हे उत्पन्न होऊन नाश पावणारं असतं. लोकोत्तर चित्त जे उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही, तिला म्हणून त्याला सत्यानुगामी म्हटलं ना बा. सत्यानुगामी म्हणजे ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे असा. अर्थात आर्य सत्याचा साक्षात्कार केलेल्या उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुणी, त्या जरी श्रोतापन्न झाल्या, सखदागामी झाल्या किंवा अनागामी झाल्या, भिक्खू, भिक्खुणी, उपासक वा उपासिका असो, त्यांच्या निर्वाणानंतर पहा, श्रोतापन्न, सखदागामी, अनागामी, मार्गस्थ, फलस्थ, या व्यक्तीच्या शरीर त्यागाला निर्वाणस्थ असा शब्द प्रयोग. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, धम्मानुगामी, सत्यानुगामी होऊन ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं, त्या अर्हत्व प्राप्त व्यक्तीच्या त्यांच्या धातू असतात. त्यांच्या भिक्षुनीच्या मात्र धातू झालेल्या दिसत नाही, म्हणून भिक्षुनींचे स्तूप दिसत नाही आपल्याला. हे खरं आहे की भिक्षुनी जी अर्हत्व प्राप्त झाली तिला देखील परिनिर्वाणच त्यांच्या कायत्यागाला म्हटलं जातं. पण त्यांच्या शरीराच्या 10 क्रियेनंतर त्या धातू बनत नाही, म्हणून त्यांचे स्तूप आपल्याला दिसत नाही.
अरहंतांचे स्तूप दिसतात. या अरहंत प्राप्त व्यक्तीला सावक बुद्ध म्हणतात. 3 प्रकारचे बुद्ध, सम्यक संबुद्ध, पश्चेत बुद्ध आणि सावक बुद्ध. यांच्या धातूंवर हे चैत्य आणि महाचैत्य बांधले जातात. हे बुद्धांचे रूपच समजले जातात. सिद्धार्थ गौतमाने जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त केली, कशाच्या आधारावर? या निर्वाण धातूंची प्राप्ती केली. हे शोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत हेही निर्वाणाचा आविष्कार, निर्वाण धातूचा अनुभव करतात. सम्यक संबुद्ध, पश्चेत बुद्ध आणि अर्हत सत्व हेही निर्वाणाचा साक्षात्कार करतात, अनुभव करतात. पण अर्हत्व प्राप्त व्यक्ती, ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केलेला आहे, ज्यांच्या 10 क्रियेनंतर धातू उत्पन्न होतात, 10 क्रियेनंतर कायेच्या, परिनिब्बाण हा शब्द प्रयोग त्यांच्यासाठी वापरला जातो, ज्यांनी अरहंत्व प्राप्त केलेलं आहे. महापरिनिब्बाण हे सम्यक संबुद्धांसाठी वापरलं, त्यांच्या कायात्यागाला महापरिनिब्बाण. शोतापन्न, सकदागामी, अनागामी फळाला पोहोचलेल्या व्यक्तीच्या कायात्यागाला निब्बाण, निर्वाण हा शब्द त्यांच्या कायात्यागाला वापरला जातो. आणि तुमच्या आमच्या दिवंगत झालं म्हणतो, देहत्याग केला म्हणतो ना, दिवंगत, शरीर त्याग केलेला आहे. पण कधी कधी कोणी बुद्धवासी झाला म्हणतात. बुद्ध जिथे वास करतात, बुद्ध कुठे वास करतात? मरणानंतर त्यांचं अस्तित्व असतं का? हे एनर्जी आहे, हे लोकी एनर्जीच नष्ट होत नाही, मेल्यानंतरही नष्ट होत नाही. लोकोत्तर या लोकीय एनर्जीचा हा नियम उत्पन्न होऊन नाश पावणार आहे. लोकोत्तर जी एनर्जी असते ना, ती ऊर्जा असते ना, ती नित्य राहते. म्हणूनच तर नित्याला सत्य म्हणतात. नेहमीच राहणारी असते, पण तिथे आपण पोचत नाही, पोचू शकत नाही. पण मेहनत करणारे हे बुद्धान, जे धम्मानुगामी, सत्यानुगामी, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार करून अर्हत्व प्राप्त केलेलं आहे, त्या भूमीत ते रमण करत असतात. अव्याकता धम्मा, कुशला धम्मा, अकुशला धम्मा, अव्याकता धम्मा. अव्याकृत, ते कथन करण्यालायक नाही, कथन करून काही लाभ नाही. त्यामुळे बुद्ध त्यांचं महापरिनिब्बाण झाल्यानंतर त्यांचं अस्तित्व असतं काय? आपण म्हणतो नाही, कारण त्यांनी तिथे मरण पावले ना, त्यांनी शरीर त्याग केलं. त्यांचं अस्तित्व असतं काय? आता हे अस्तित्व आहे की नाही? या धातू दिसतात ना. ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलंय, तर त्या बुद्धाच्या शरीर त्याग झाल्यानंतर त्यांच्या शरीराची 10 क्रिया झाली. चंदनाच्या लाकडाने जाळलं गेलं की नाही? तेव्हा या अस्थि धातू आहेत. आपण म्हणतो भगवंतांच्या शरीराच्या 10 क्रियेनंतर या अस्थि धातू, वेगवेगळ्या अस्थिच्या वेगवेगळ्या धातू. मागच्या ज्या थायलंड मधून धातू आल्या होत्या, ते छातीच्या बरगळ्या असतात ना, म्हणजे त्यांच्या जळल्यानंतर त्यांच्या शरीराच्या धातू बनतात, सुकडून जातात, अशा सुकडून जातात, आकुंचन पावतात. म्हणजे ह्या कोणत्या शरीराच्या धातू आहेत आता माहिती नाही. कागदात आल्यानंतर आषाढी पौर्णिमेला याचं वर्णन करणार. त्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं की 32 धातू आपल्याला दिलेल्या आहेत, आणि नंतर त्या मोजल्या येताना तर त्या 37 निघाल्या. 5 धातूंची वाढ झाली. अशा रीतीनं धातूंची वृद्धी पण होत असते भगवंताच्या. म्हणजे आपल्याला कधी कधी प्रश्न उरतो की नाही, 84,000 ते 6 मोठे मोठे महास्तूप उखडले सम्राट अशोकाने, आणि 84,000 समविभाग मानून 84,000 महास्तूप उभे केले, आणि त्यांनी धातूंची प्रतिष्ठापना केली. पुन्हा कुठून आल्या? तेव्हा या धातूंची वृद्धी होते हा समज आपल्यामध्ये नाही आहे. वाढू शकतात काय? तर होय, याचं उत्तर होय आहे. म्हणजे ज्या वेळेला ही एक धातू एवढ्या एवढ्या पहाडीवर असताना
अरहंत एकच एवढी बुद्धांची धातू, पण आजूबाजूला ते एवढासा स्तूप, एवढाचा सोन्याचा एकड आणि त्याच्यात अरहंताच्या धातू. त्यामुळं एवढ्या धातू होत्या, त्या वाढल्या कशा? ज्यावेळेला मी नजर वळवली त्या वाढल्या कशा? म्हणजे ज्या ही अरहंतांची भूमी, त्या धातू देखील जिथे असल्या ना, ते ही एक बुद्धांची धातू असली तरी त्या अरहंतांच्या धातू खेचून घेऊन येते. तुम्ही बंदुकीची गोळी मारा, बुलेट प्रूफ काच असली तरी त्याला ऐकत नाही. या धातूंचं एवढं ते नित्य धातू असते, ते या अनित्य नाही आहेत. या धातू भगवंतांच्या काया त्यागानंतर या धातू आम्ही इथे प्रतिष्ठित करू, इथे पगोडा बांधू ना, पगोडा म्हणजे महास्तूप बांधू, आणि त्या महास्तूपामध्ये या भगवंतांच्या धातूंची प्रतिष्ठापना करू. हे सगळे उपासक उपासिका आपली नाकातली नथनी, हे गळ्यातली पोत सोने राहते, ते कानातले, हे नाकातले, हातातले, हे सगळं तेव्हा टाकणार आहेत एकदानं सगळं. तुम्ही जेव्हा राहाल ना पगोड्यात, ज्यावेळेला महास्तूपात प्रतिष्ठापना होईल, तरी सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं, सम्यक संबोधी प्राप्त केली, याला काय म्हणतात? या सम्यक संबोधी प्राप्त करण्याला किलेश, किलेश परिनिब्बाण. किलेश म्हणजे कामतृष्णा 500, भवतृष्णा 500, विभव तृष्णा 500. या भवतृष्णा ज्या वारंवार आपल्याला जन्म ग्रहण करण्यासाठी बाध्य करत असतात, म्हणून यांना किलेश धातू असं म्हटलं जातं. या दगडाच्या रेषेसारखे संस्कार असतात. काम दुर्गती भूमीमध्ये, नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक, तिर्यक, पशु पक्षी प्राण्यांमध्ये, मनुष्य लोकांमध्ये, तावंतिसा देवता लोक, चतुर्महाराजिक देवतांमध्ये, तावंतिसा देवता लोकांमध्ये, यमादेवता लोकांमध्ये, तुषिता देवता लोकांमध्ये, निमानती देवता लोकांमध्ये, परनिमित्त वसवती देवता लोकांमध्ये, वा धम्मराजित देवतांपासून तर अकनिष्ठक आहे 16 प्रकारचे रूप ब्रह्मलोक. या देवतां वा अरूप 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक, यामध्ये वारंवार आपल्याला जन्म घेत राहावं लागतं, पुन्हा मरत राहावं लागतं. जन्म घेणं, जगणं आणि मरणं, याला भवरोग म्हणतात सगळ्यात मोठा. या किलेश धातूंमुळे हा भवरोग असतो. यालाच भवतृष्णांचा हा संग्रह, या दगडाच्या रेषेसारख्या या संग्रह असतो. जेव्हा अर्हत्व प्राप्त करतो व्यक्ती, तेव्हा हा संग्रह तुटतो. हे भवचक्र, हे दुःखचक्र, लोकचक्र तोडता येतं. भगवान बुद्धांनी पहिल्यांदा बुद्धत्व प्राप्त केलं आणि हे लोकचक्र तोडलं. धम्मचक्र फिरायला लागल्याबरोबर हे लोकचक्र तुटलं सगळ्या भवतृष्णांचा. म्हणून भग रागो भग दोषो भग मोहो इति भगवान झाले. सगळ्या रागाच्या, द्वेषाच्या, मोहाच्या साऱ्या कड्या त्यांनी भग्न केलेल्या. हे भवचक्र, दुःखचक्र तोडलं आणि सम्यक संबोधी स्वप्रयत्नाने हे बोधी ज्ञान अनुसंधान करून स्वयंबुद्ध झाले. भूत, वर्तमान, भविष्यकाळ या तीनही कालखंडाची परिपूर्ण जाणकारी त्यांना प्राप्त करता आली. त्यांना प्रामुख्याने आपल्या सगळ्या किलेश धातूंचा मुळासकट नायनाट केला, सगळ्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचा. म्हणून या बोधी, सम्यक संबोधी प्राप्त करण्याच्या प्रक्रियेला किलेश परिनिब्बाण धातू, बघा, किलेश परिनिब्बाण. जिवंत असेपर्यंत तथागतांनी 46 वर्षावास केले. या किलेश परिनिब्बाणाच्या, या ज्ञानाच्या संबोधीच्या आधारावर 46 वर्षावासात भगवंताच्या जिवंत असेपर्यंत 24 असंख्येय 80,000 देवता मनुष्य लोकांना लाभ झाला. 4 असंख्येय 1,00,000 कल्प, 8 असंख्येय 1,00,000 कल्प, 12 असंख्येय 1,00,000 कल्प किंवा 16 असंख्येय 1,00,000 कल्प, एवढ्या कल्पांमधून जन्म घेणारा 32 लक्षणं 80 अनुव्यंजन स्थापित करणारा हा महापुरुष जेव्हा केव्हा बुद्ध होतात, त्या बुद्ध शासनाचा तो कालावधी, त्या बुद्ध शासनाच्या कालावधीत
किती लोक पुष्ट होतात धम्मामध्ये? 34 असंख्येय 80,000. तथागत जिवंत असेपर्यंत 24 असंख्येय 80,000. 24 असंख्येय 80,000 देवता आणि मनुष्यांना लाभ झाला. बाकीचे 10 असंख्य आता आहेत ते आता बाकी बुद्ध शासनात ते होतील. भगवंतांचा हा किलेश परिनिब्बाण या प्राप्तीच्या संबोधी प्राप्तीच्या आधारावर 46 वर्षावासात 24 असंख्येय 80,000 देवता आणि मनुष्यांना लाभ. त्यानंतर महापरिनिब्बाण झाल्यानंतर हे महापरिनिब्बाण होणं तथागतांचं यांचं जे शरीर असतं ना, 10 क्रिया झाल्यानंतर त्यांच्या शरीराच्या तुकडे तुकडे झाले. याला खंड परिनिब्बाण म्हणतात बा. आता त्यांच्या देहाला जाळल्यानंतर नुसती राख नाही झाली, आपली जशी राख होती तशी नुसती अशी तिकीट ताणताना हड्डी दिसते तशी त्यांच्या धातू झाल्या. अशा कशा सुकळल्या गेलेल्या आहेत बा, अशा सुकळल्या गेलेल्या धातू. त्यामुळे धातू बनतात शरीर. म्हणून या भगवंतांच्या महापरिनिब्बाणानंतर त्यांच्या 10 क्रियेनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. एक एक स्कंद अलग अलग झाला की नाही. म्हणून या प्रक्रियेला महापरिनिब्बाण झाल्यानंतर शरीर 10ची प्रक्रिया झाल्यानंतर मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. हे नाम आणि रूप, हे मन आणि वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान, पंच उपादान खंदा दुःखा, खंद हे स्कंद. म्हणून हे स्कंद तुकडे तुकडे झाले आणि त्यांच्या धातू या निर्माणाचा अनुभव करणारा सम्यक संबुद्धांच्या शरीराच्या 10 क्रियेनंतर या धातू उत्पन्न झाले. याला खंद परिनिब्बाण याला म्हणतात. खंद परिनिब्बाणाचे या खंद परिनिब्बाणाच्या आधारावर बुद्ध शासनाची परिसीमा असते, परिधी असते. बुद्ध शासन संपेपर्यंत हे बुद्धांचीच ऊर्जा यामध्ये असते. म्हणून या बुद्धांच्या धातू महास्तूपांमध्ये बांधून ध्यान करणारे ते शोतापन्न सकदागामी अनागामी वा अर्हत्व प्राप्त करतील बुद्ध शासनात. त्यांच्या हितासुखासाठी त्यांच्या मुक्तीच्या रसाचं रसास्वादन करण्यासाठीची एवढी ऊर्जा या बुद्धांचीच ऊर्जा या धातूतून जाते. बुद्ध शासनाची परिपूर्ती म्हणून सम्राट अशोकाचे गुरु मोगलीपुत्र तिष्य यांनी या बुद्धांच्या आवाहनाच्या आधारावर खंद परिनिब्बाण म्हणून सम्राट अशोकाला जे मोठे मोठे महास्तूप बांधले होते ते सगळे खोलून टाकायला सांगितले आणि त्यांचे 84,000 समविभाग करून 84,000 महास्तूपांची बांधणी केली. त्यामध्ये या 6 महास्तूपातले या धातू काढल्या होत्या, बुद्ध धातू वेगवेगळ्या विभाजन केलं. 84,000 विभाग आणि 84,000 महास्तूप उभे केले. कशासाठी? बुद्ध शासन धम्माच्या आधारावर सुरक्षित करण्यासाठी. कारण ही एनर्जी आहे, हे कुठे म्युझियम मध्ये ठेवल्या जात नाही. या कुठे जिथे विहार आहेत ते विहार बांधून या ऊर्जा याची शील पुष्ट करण्यासाठी, समाधी पुष्ट करण्यासाठी आणि प्रज्ञा पुष्ट करण्यासाठी ही भगवंतांची ऊर्जा आताही या धातूंमधून प्रकाशित होते. म्हणून या ऊर्जेसंबंधी हे या धातू संबंधी जवळ बसलं ना तर ध्यान चित्त उत्पन्न होतं. मी आता बोलतोय ना, मी बोलत आहे, पण त्या धातूची जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा आहे ना, मी बोलताना देखील इथे सारं शरीरात अनित्यबोध पुष्ट करण्याला ती एनर्जी मला कारणीभूत. मी जरी बोलत असलो तुमच्याशी तरी बुद्धांची या अस्थिधातूंची एनर्जी माझ्या शरीरात बोलताना देखील, प्रवचन करताना देखील उदय व्यय सुरू ठेवण्यासाठी ते बुद्धांच्या धातूंची
तरंग हे आपल्याला सहाय्यभूत होत असतात. अनित्यबोध पुष्ट करण्यासाठी, दुःखबोध पुष्ट करण्यासाठी, अनंत बोध पुष्ट करण्यासाठी म्हणून बुद्धांच्या धातू या महास्तूपांमध्ये प्रतिष्ठित केल्या जातात, महास्तूप बांधले जातात. धम्माच्या आधारावर बुद्ध शासन सुरक्षित ठेवण्यासाठी, हे 5000 वर्षाचं बुद्ध शासन सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून या खंड परिनिब्बाण या शरीराच्या धात्रीनंतर हे जे शरीराचे स्कंद उरले पण निर्वाण धातू आहेत, खंड खंड परिनिब्बाण या धातूच्या आधारावर बुद्ध शासन संपेपर्यंत, बुद्ध शासन संपे त्याचा कालावधी संपेपर्यंत या धातू राहतील. नंतर इथून पगोड्यात, इथे पगोडा असेल, स्तूप असेल, तरी या धातू आम्ही असो की नाही मला नाही माहिती, पण बुद्ध शासन 2500 वर्ष गेले, त्याच्यातले 50-60 काढले तर त्यानंतर या धातू आहेत ना, या धातू 2500 वर्षातले हे 67 काढून टाकायचे. जेवढे उरले एवढे वर्ष या धातू राहतील. त्यानंतर या पगोड्यात जरी मांडलेल्या असल्या, बांधलेल्या असल्या, तरी पगोडा तोडताड करून, समजलं, एवढी ऊर्जा आहे यांच्यामध्ये, हे पगोडा तोडताड करून या धातून बोधगयेला जातील. कुठे? जिथे बोधिवृक्ष आहे तिथे बोधगयेला जातील. बोधगयेला गेल्यानंतर याच धातू नाही, जेवढ्या जेवढ्या इथे आहेत तेवढ्याच नाही, तर या चतुर्महाराजिका देवता, तावंतिसा देवता, या महादेवता, तुषिता देवता, निम्मानरती देवता, परिनिमित्त वसवती देवता, महाधर्मराजिक देवतांपासून अकनिष्ठका देवता, या सगळ्या तिथं पूर्वे सगळ्या देवता लोकांमधले, मनुष्य लोकांमधले 84,000 महास्तूप, त्यानंतरही पुन्हा बांधलेले महास्तूप, त्या महास्तूपामध्ये ज्या बुद्ध धातू आहेत आणि जिथे स्तूप आहेत अरहंतांचे, ते देखील तोड ताड करून, फोडफाड करून त्या सगळ्या धातू बोधगयेला जातील आकाश मार्गाने. कोण नेणार आहे? नेणार कोण आहे? ही एवढी एनर्जी आहे त्यामध्ये, हे आकाश मार्गाने या सगळ्या धातू जातील बोधगयेला. बोधिमंडळ म्हणजे जिथे बोधिवृक्ष आहे त्या ठिकाणी जातील आणि बोधगयेला तिथे जातील या अरहंतांच्या आणि बुद्धांच्या धातू एकत्र येतील आणि बुद्धाचं रूप बनेल. समजत आहे? बुद्ध प्रत्यक्ष दिसतील. त्यावेळेला तुम्ही असा की नसा, मी मात्र थांबणार. बुद्ध शासन जेव्हा ह्या साऱ्या पगोड्यांमधल्या, महास्तूपांमधल्या, स्तूपांमधल्या अरहंतांच्या, बुद्धांच्या सगळ्या धातू बोधगयेला जातील, बोधिवृक्षात, बोधिमंडा, आणि तिथे या सगळ्या धातू एकवटतील बोधिवृक्षाच्या तिथे जवळ, पूर्व दिशेला तोंड करून. बुद्धाचं रूप प्रकट होईल. रूप म्हणजे असं दगडाची मूर्ती नाही किंवा मेटलची मूर्ती नाही, प्रत्यक्ष बुद्धाचं रूप. तेव्हा आम्ही असू, आम्हाला काय एवढीशा बुद्धीची असू, आमची बुद्धी थोडीशी म्हातारपण कुतरपण येते, तेव्हा आमची बुद्धी थोडीशी थोडे राहूच. आता पाऊस तर पण खूप कमी बुद्धी झाली असेल, कमी बुद्धीचे लोक असतील, हा धम्म अरे अठ्ठांगिको मग्गो, समजणार नाही लोकांना. खूप कमी बुद्धीचे, म्हणून त्यांना दान करा रे, शिलाचं पालन करा रे. शिलाच्या कथा सांगतील लोकांना, शिलाच्या कथा सांगतील, दानाच्या कथा सांगतील. तुम्ही दान करा, तुम्ही शिलाचं पालन करा, दान करा, शिलाचं पालन करा, या कथा सांगतील. आणि मग येणाऱ्या सम्यक संबुद्धाची माहिती देतील. अरिय मैत्रेय सम्यक संबुद्ध, शील पालन करा, दानादी कर्म करा, येणाऱ्या सम्यक संबुद्धाची माहिती देतील. आणि मग
ध्यानात राहतील. लोक साधू साधू करतील आणि मग देवता लोकांचा ब्रह्मलोक, रूप ब्रह्मलोक, तिथून मंदार पुष्पांचा वर्षा होईल आणि स्वतः तथागत उभे होतील आणि बस त्या बोधिमंडात तो बोधिवृक्ष बस चालले वरती, बोधिवृक्ष या वरती जाईल, वरती जातील. वरती गेल्यानंतर एका पायातनं, एका हातातनं अग्नी, दुसऱ्या हातातनं पाणी, एका डोळ्यातनं अग्नी, दुसऱ्या डोळ्यातनं पाणी, एका कानातनं अग्नी, एका कानातनं पाणी, एका नागपुळीच्या छिद्रातनं अग्नी, दुसऱ्या नागपुळीचं पाणी, एका पायातनं अग्नी, दुसऱ्या पायातनं पाणी. आणि त्यांनी नुकसान नाही होणार आहे. पूर्ण ते चित्रणच वेगळं दिसेल. हा, अग्नी श्रेष्ठ की पाणी श्रेष्ठ? अग्नी श्रेष्ठ की प्राणी श्रेष्ठ? पाणी श्रेष्ठ. आता पाणी श्रेष्ठ म्हटल्यावर पाण्यापेक्षा कोण श्रेष्ठ? वायूपेक्षा कोण श्रेष्ठ? तेव्हा बुद्धिस्ट बा जावला धम्मानुगामी, सत्यानुगामी, ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला तो श्रेष्ठ नाही का? आणि याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कोणतं? कोण? सम्यक संबुद्ध. ते त्यांना जर वाटलं ना प्रत्यक्ष नवा निसर्ग निर्माण करू शकतात. एवढं बल त्यांच्याकडे असतं, एवढं बल असतं त्यांच्याकडे. नवा निसर्ग. एकीकडे हे सारी प्रकृती आणि दुसरीकडे बुद्धाचं वजन जास्त आहे, पासंगात बसत नाही. ते एवढं आहे श्रेष्ठत, म्हणून यांना महापुरुष म्हणतात. यांची एनर्जी एवढी असते, त्या एनर्जीनं नुकसान होत नाही लोकांचं. एकीकडे पाणी, दुसरीकडे अग्नी, एकीकडे पाणी, दुसरीकडे सुन्नस निळसर प्रकाश असतो. आता तो प्रकाश आता आम्ही पाहू की लोक पाहू, तुम्ही पाहाल की नाही माहिती नाही. सम्यक संकल्प करावा लागतो तेव्हा हे पाहायला मिळतं, नाही तर नाही मिळत. आणि येणाऱ्या आर्य मैत्रेय बुद्धांची तेव्हा पाणी, अग्नी, आणि तिथे आपला अग्निकशींचा अभ्यास करून त्यांच्या शरीराची दाहक्रिया होईल. बघा, दाहक्रिया होईल म्हणजे या धातूंनी, बुद्धा धातूंनी बनलेलं जे, अनंतांच्या धातूंनी बनलेलं जे शरीर आहे त्याची अग्निकशींना दाहक्रिया होईल. त्या दाहक्रियेला धातू परिनिब्बाण असं म्हटलं जातं. किलेश परिनिब्बाण, खंडक परिनिब्बाण आणि आता धातू परिनिब्बाण. धातू परिनिब्बाणाची प्रक्रिया झाल्यावर बुद्ध शासनाचं समापन होईल, संपलं. तेव्हा मग ते बुद्ध कुठे जातील? ती निर्वाण भूमी असते, निर्वाण भूमी असते. ती कथन करता येत नाही, कथन करून लाभ नाही म्हणतात. ती निव्वळ सुखाची सुखही सुख असतं. आपल्याला नाही माहिती. ज्यांनी साक्षात्कार केलेला असतो त्यांना अनुभव करतात, पण ते लोकोत्तर क्षेत्रात असल्यामुळे लोकीय क्षेत्रात आल्यानंतर कथन करू शकत नाही. म्हणून भगवंताला वारंवार लोक प्रश्न विचारतात, भगवंता हा निर्वाणाचा अनुभव कसा केला जातो? तुम्हीच अनुभव करा म्हणजे तुम्हाला समजेल, असं उत्तर देतात. तुम्ही जेव्हा अनुभव कराल जे न संपणारा सुख, त्याला नित्य म्हणून ते अंतिम सत्य, निब्बाणं परमं सुखं. म्हणून हे बुद्धांचं रूप म्हणून आपण चैत्य वंदना करतो रोज. आपण हाड समजून केलं बुद्धाचे, गेलं आपली श्रद्धा लंगडी समजायची. हे बुद्धांचं रूप आहे प्रत्यक्ष. बुद्धाला पाहिलं की नाही? आता तुम्ही पाहाल ना आता, म्हणजे कमीत कमी बोधिवृक्ष दिसतं की नाही? तुम्ही हे झाड म्हणून त्याच्याकडे पाहू नका, बोधिवृक्ष आहे. बोधिवृक्ष देखील हे बुद्धाचंच रूप समजलं जातं. या
बुद्धा धातूच्या निमित्तानं कोण श्रेष्ठ, याच अमावस्येच्या दिवशी जो आता मासारंभ, वैशाख मासारंभ सुरू होतोय 12 वाजल्यापासून. आता 12 वाजेपासून किती वाजले आता? गेले 11:15. सुरू झालं. म्हणजे वैशाख महिना सुरू झाला. चैत्र अमावस्या संपली, वैशाख महिना सुरू झाला. हिला वैशाख अमावस्या म्हणतात. या इथून हा वैशाख महिना सुरू झाला. तर वैशाख पौर्णिमेपर्यंत ज्या प्रमुख या बुद्धा धातूंच्या, भगवंतांच्या अस्थि धातूंचं दर्शन, हे प्रत्यक्ष भगवान बुद्धांचं दर्शन. बुद्ध पाहिल्यानंतर कसं वाटतं? बुद्ध पाहिल्यानंतर कसं वाटेल तुम्हाला? आपण चित्रच पाहतो नुसतं. जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती, सगळ्या अंग प्रत्यंग सुंदर, ही परिपूर्णता आणि परिशुद्धता, ही भगवंतांची काया देखील आणि शरीर देखील. म्हणून त्यांच्या मूत्राचं वा संडाची घाण येत नव्हती, सेंट सारखा सुगंध यायचा. शरीरही शुद्ध झालं होतं, परिशुद्ध झालं होतं, विशुद्ध झालं होतं. मनही शुद्ध झालं, परिशुद्ध झालं, विशुद्ध झालं. त्यामुळे हा विशुद्धीचा मार्ग जो आपण आत्मसात करण्यासाठी बुद्धांच्या धातूंसमोर आज भगवंतांची हे सुत्तपठण आपण श्रवण करणार आहोत. शांत चित्तानं, एकाग्र चित्तानं आपण श्रवण करावं. 5 मिनिटाची सुटी, 5 मिनिटानंतर पाणीबिणी मधला लघुशंका उरकून काही चहा बिया असेल तर तो चहा घेऊन परत आपण या सुत्तपठणाला सुरुवात करणार आहोत. 15 मिनिटं सुट्टी, 15 मिनिटानंतर आपण महापरित्राला सुरुवात करणार. खूप मंगल भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. असेच नवनवीन व्हिडिओसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. सुनो सुनो सिद्धांत कथा, सत्य कथा.